सीतापूर नावाच्या एका छोट्याशा गावात मीना नावाची एक गोड मुलगी तिच्या मामा आणि मामी सोबत राहत होती. नंदा, मी कामावर चाललोय, मला वाढतेस का? अगोदरच निघायला खूप उशीर झालाय. हो हो, वाढते ना, ताटच करत होते. थांबा हा 2 मिनिटं. मीना बाळा, तू पण ये की ग माझ्यासोबत जेवायला, मग बस अभ्यास करत नंतर. हो हो मीना बाळा, बस की ग, तुला पण तुझ्या मामांसोबत वाढते, मग नंतर अभ्यास करत बस. मीनाच्या मामांचा मीनावर खूप जीव होता. हो मामा, एवढे संपवते आणि मग तुमच्यासोबत जेवायला येते. रोज जसे मीनाचे मामा कामासाठी घराबाहेर पडत, तसे मीनाच्या मामीची तिच्याबद्दलची वागणूक बदलत असे. परंतु मामीच्या या वागणुकीबद्दल तिच्या मामांना काहीच कल्पना नव्हती. काय गेले मामा, आता भांडे कोण घासणार? घ्या भांडे घासायला आणि नंतर कपडे पण धुवून घ्या. एवढे भांडे झाले की एवढे कपडे पण धुवून घे. मेली माझी कंबरच खूप दुखती आज. अगं आई ग, जरा पडेन म्हणते. हात चालव पटपट. मामी, मी हे भांडे धुवून कपडे नंतर धुतले तर चालतील का? माझ्या शाळेची वेळ झालीये, मला शाळेत जायचंय. हो मामी, मी आल्यानंतर सगळं आवरेल ना, कपडे पण धुईल, घर पण आवरेल, भांडे पण धुईल. एवढे कपडे आणि भांडे धु, मग जिकडे जायचं तिकडे जा. मला नको सांगू तुझ्या शाळेचं भूषण. आली मोठी शाळा करणारी. अशा वेळी मीना एकटीच बसून तिच्या आई वडिलांच्या आठवणीत रडत असे. तिच्या मामीच्या वागणुकीचा तिला फार त्रास होई. मामा घरी परतल्यानंतर ते सर्वात अगोदर मीनालाच शोधत असे. मीना बाळा, उठ बाळा, संध्याकाळ झाली. सायंकाळी एवढा वेळ झोपत नसतात बाळा. आलात तुम्ही? बाई, मला तर कामात कळलं सुद्धा नाही. आणि हे काय? मीना बाळा, उठ आता, संध्याकाळ झाली, एवढा वेळ नाही झोपत बाळ. हो मामा. उठ मीना बाळा, आवर लवकर, हातपाय तोंड धुवून घे. मला खूप भूक लागली, आपण खाऊयात ना काहीतरी. हो मामा, उठ की ग, तुझ्याच आवडतीचं बनवते काहीतरी खायला. चला दोघेही चला. मीनाची मामी तिच्या मामांसमोर मीनासोबत खूप प्रेमाने वागत असे. तिचे लाड करत असे, तिला खायला देत असे. पण प्रत्यक्षात मीनाचे मामा नसले की कधी कधी मीनाला दिवसभर जेवणही मिळत नसे. मग ती एकटीच तिच्या आई वडिलांची आठवण काढून रडत असे. एक दिवस असंच मीना रडत असताना एका पक्ष्याने तिला रडताना बघितलं आणि ती तिच्या जवळ आली. तिच्या जवळ येऊन तिच्या समोर येऊन बसली आणि मीनाला म्हणाली, मीना, ए मीना, अगं काय झालं, का रडतेस? कोण बोललं? असे म्हणत मीना इकडे तिकडे पाहू लागली. अगं इकडे तिकडे काय बघतेस मीना? इकडे बघ समोर, मी तुझ्या समोर आहे. कोण तू? तू बोलतेस? तू कसं काय बोलू शकतेस? आणि तुला माझं नाव कसं माहित? मला सगळं माहितीये, मी रोज तुला बघत असते, मी तुझ्या मदतीसाठीच आलेले. अगं पण तू चुक्क बोलतीयस? आणि मी तुला कुठल्या नावाने हाक मारायची? तुझं नाव काय? आणि तू माझी मदत का करतीयस? पण मी तर तुला ओळखत सुद्धा नाही. अगदी खरं खरं सांग. माझं नाव सुंदरी, मला तुझी मैत्रीणच समज. म्हणजे तू माझी मैत्रीण आहेस? रोज येशील का अशीच मला भेटायला? माझी मदत करशील का? मी रोज येत जाईल, तू फक्त रडू नकोस, मला हाक मारत जा, मी लगेच तुझ्यासाठी येईल.
तुझ्याशी बोलून खूप छान वाटले सुंदरी. अशीच रोज मला भेटायला येत जा, मला बरं वाटेल. आता जा तू, नाही तर माझ्या मामी येतील. त्यांनी जर तुला इथे असं बोलताना बघितलं तर त्या काय करतील हे मलाही सांगता येणार नाही. जा तू. ठीक आहे, मी आता जाते, पण पुन्हा येईल तुझ्या मदतीला. सुंदरीला बघून मीनाला खूप बरे वाटते. एक दिवस वा, अरे काय स्वादिष्ट जिलेबी आहेत. मजाच आली बाई खाऊन तर. मामी, मला पण मिळेल का थोडी जिलेबी? मला पण खायची खूप इच्छा झाली. मी घेऊ थोडीशी? खूप दिवस झाले जिलेबी खाल्लीच नाही. काय तू नुसती जिलेबी 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 करतेस? दिवसभर तर खातेस ना काही ना काही, तरीही आता तुला जिलेबी खाण्याची भूक कशी काय लागली? जा, बाहेरची भांडे आणि कपडे धुवून घे, मग देईल तुला जिलेबी. तसंही लहान मुलांनी जास्त गोड खायचं नसतं. जा, जाऊन तुझं काम पूर्ण कर, मग बघू आपण तुझ्या जिलेबीचं. जिलेबी खाऊ देत नाही काय? खूप गोड लागते ना जिलेबी मामी. तुझ्या 100 चुका पूर्ण झाल्यात. बघच आता मी तुझी कशी जिरवते. त्यानंतर एक दिवस. काय कमी नाही, इथे काय बसलीस अशी? तुला काय कामधंदे नाही आहेत का? लादी कोण पुसणार? उठ, घे पुसायला घर. मला बाहेर जायचंय थोडस. मी येईपर्यंत काम पूर्ण झालं पाहिजे म्हणते. परत सांगितलं नाही असं नको सांगूस. उठ लवकर, दे ठेवून तो अभ्यास. खूप कलेक्टर झाली आहे जशी. ते अभ्यासाचं नाटक ना आपल्या मामा पुढे करायचं. उठ लवकर, घे ती लादी पुसायला. ठीक आहे मामी, मी नंतर अभ्यास करेन. अगोदर लादी संपूर्ण स्वच्छ करून घेईल. फक्त मला ओरडू नका. तुम्ही येईपर्यंत संपूर्ण घर स्वच्छ करून ठेवेन मामी. अच्छा, सुंदरी म्हणतात मला मामी. थांब, तुला दाखवते. हे घे. पडले पांडुरंगा. मीना, उचल की का. थांब मीना, नको हात लावूस तुझ्या मामीला. कशाला उचलतेस तिला? कोण बोलताय? अरे, कोणाचा आवाज आहे? जळला मेले लक्षण कोण आहे? समोर या. कोण बोलतंय मीना? मी बोलतीये मामी, मी सुंदरी. मीच पाडलं तुला, कळलं ना? अद्दल घडवीन तुला. अगं पण कोण आहेस तू? तुझा माझा काय संबंध? आणि अशी कशी मला अद्दल घडवशील? का म्हणून घडवशील? तू जा, नाही तर मी कोणाला तरी बोलवेन. मी ओरडेन. तू ओरड नाही तर काहीही कर मामी, पण मी तुला सोडत नसते. तू मीनाला वैताग देतेस ना, तिला मुद्दाम म्हणून त्रास देतेस ना. आज मी त्या सगळ्याची तुला शिक्षा करायला आली आहे. आता तुला माझ्यापासून कोणीही वाचू शकत नाही. नाही नाही, मला माफ कर. मी यानंतर असं कधीच करणार नाही. तुला बोलण्याची संधी कधीही देणार नाही. मीनाला कधी वैताग देणार नाही. तिला मुलीसारखं ठेवेल. मला माफ कर, मला सोडून दे. मी तुला वचन देते. त्यानंतर मीनाच्या मामीने परत कधीही तिच्याकडे वाकड्या नजरेने बघितलं नाही. तिला त्रास दिला नाही. मीनाच्या मामीला सुंदरीने चांगलीच अद्दल घडवली.